नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आता मी चाललो आहे सातारला। मी आजूबाजूचा परिसर बघा। मी लवकरात लवकर आता सातारा टू मुंबई बाईक राईड, ती पण स्प्लेंडर वरून आपल्या लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल। कोण बोलतं स्प्लेंडर वरून ब्लॉगिंग करता येत नाही? आपण करून दाखवूया। बघा तर तुम्ही पुढे नवीन नवीन व्हिडिओ येतील। बघा तुम्हाला आवडते तर तुम्ही फक्त कमेंट करून सांगत जावा। चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, ती घंटा दाबा। हळूहळू आपण आता डोळेगाव गाव क्रॉस केलंय। आता बघूया आपण आता कुठे कसं जायचं तुम्हाला। असले व्हिडिओ आवडतात तर तुम्ही मला सांगा। एक प्रयत्न चालू आहे आपला स्प्लेंडर वरून ब्लॉगिंग करायचा। व्हिडिओमध्ये पुढे एक आजोबा भेटलेत आपल्याला। त्यांनी आपल्याला लिफ्ट मागितली आणि मला पण लिफ्ट द्यायला खूप आवडेल। कोण पण असू दे, लिफ्ट मी देतो। आपलं एकटाच जाणार आहे तर आपलं कसं सोबत कोणाला तरी घेऊन जायचं, तो आपला हिशोब असतो। तिथेच पुढे गेल्यानंतर ना आपल्याला एक आजोबा भेटले वेचल्यामध्ये। हा वेचल्याचा उतार आहे बघा, नदी आली आता। सातारला चाललो आहे कामासाठी, जरा थोडं काम होतं। बोललो की आणि जाता जाता व्हिडिओ पण शूट करूया बोललो। बघा गावाकडचा बघा रस्ता कसा असतात, गावाच्या आतमधला। व्हिडिओ पूर्ण बघा। पुढे आपल्याला एका आजोबांची भेट पडलेली होती आपल्याला, म्हणजे भेटले होते आपल्याला। हे बघा इथे आजोबा भेटलेत मला। पुढे ते आजोबांनी हात केला, गाडी आपण थांबवली। त्यांना जायचं होतं शेंद्र्याला, शेंद्र्यापर्यंत बोललो बसा। जाता जाता मला ते चांगले शब्द बोलून गेले। बोलले की अरे मोबाईलचा वापर करत जाऊ नको गाडी चालवत असताना। बघा तर तुम्हाला पुढे बघायला भेटेल। त्यांना बोललो मी की अहो बाबा व्हिडिओ शूट करतोय, त्यासाठी आता त्या बाबांना व्हिडिओ वगैरे काय आता माहिती नसतं एवढं, खूपच वयस्कर आजोबा होते। त्यांनी बघितलं ना एका हातमध्ये मोबाईल आणि गाडी चालवत होतो, त्यासाठी आपलं चांगलं सांगायचा प्रयत्न केला। गाडी आपली पळते बरं का। स्प्लेंडर म्हणजे विषयच नाही स्प्लेंडरचा चालण्यात। मुंबईपर्यंत ब्लॉग टाकणार आहे, कदाचित मोठा होऊ शकतो पण ठीक आहे, मला टाकायचं। स्प्लेंडरवरून व्लॉगिंग करायचं स्वप्न आहे माझं, ते मला करून दाखवायचं। सुपर बाईकची काही गरज नाही, आपली स्प्लेंडरच भारी आहे।
शेतकऱ्याची स्प्लेंडर सगळ्यात भारी. आणि अशा पद्धतीने आपण आता आलोय बघा शेंद्रे गावामध्ये. बाबांना सोडलं मी तिथे. इथेच बघा मला बाबा बोललेत की अरे मोबाईलचा वापर करत जाऊ नको गाडी चालवताना. बोललो ठीक आहे बाबा, व्हिडिओ शूट करत होतो. तो आवाज मला तो व्हिडिओमध्ये एडिट करता आला नाहीये. मी नवीन नवीन शिकतोय ना, हा समजून जरा. तर इथे आलो हायवेला जरा सावली पडली होती झाडाची मस्तपैकी. ऊन खूप होतं. संक्रांतीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. ऊन खूप होतं. थांबलो थोडा वेळ थांबलो आणि परत सातारच्या मार्गे निघालो. इथून जरा गाडी जास्तच फास्ट चालवली मी. चला मग आता मित्रांनो, सातारा आलेला आहे, म्हणजे येणार आहे. परत असंच मी एखादा व्हिडिओ बनवला तर त्याला थोडंसं प्रेम द्या. मराठी चॅनल आहे आपला, जास्त काय नाही, थोडीशी सुरुवात करते. तुमचा सपोर्ट भेटला तर लवकरात लवकर आपला चॅनल मोठा होईल थोडासा. तर कृपा करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकला तर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लगेच नवीन व्हिडिओ बघायला भेटेल सर्वात आधी. तर चला मित्रांनो, भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.